फायनल डेव्हलपर. आता ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे. 14 दिवसाची नोटीस देऊन डेप्युटी रजिस्ट्रार साहेबांकडे अर्ज करून 66% कोरम हा कंपल्सरी आहे. मी म्हणतो की फक्त कमिटीची जबाबदारी नाही, प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपण खाली त्या सभेला येताना आपल्या शेजाऱ्याला घेऊन यायचं, म्हणजे मग 100% सगळे लोक येतील. काही काही ठिकाणी तो कोरम पुरा व्हायला आम्ही ॲम्ब्युलन्समधनं हॉस्पिटलमधनं पेशंटला घेऊन आलो. त्यामुळे लाईटली घ्यायचं नाही. लोक अमेरिकेहून येतात, दुबईहून येतात, तर तुमचं सहकार्य हे प्रत्येक बाबतीत हवं. तुम्ही आधीच्या मीटिंगला समजा हजर नसाल, या मीटिंगला यायलाच पाहिजे. प्रोजेक्ट सुरू करताना तुमचे पहिले शेअर सर्टिफिकेट ही सगळी बरोबर आहेत ना ही तपासून घ्यायची. कुठच्या सभासदाचं जर निधन झालं असेल, त्यांचे जे कोणी सक्सेसर आहेत, वंशज आहेत, त्यांना सांगून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मग त्यांचं शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करायचं. 2019च्या आधी नुसती ॲफिडेव्हिटवरती, भावा बहिणीच्या NOC वरती सेक्रेटरी चेअरमन शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करत. 2019ला नवा कायदा आला आणि त्यामध्ये कायदेशीर प्रक्रियाही कंपल्सरी झाली. हे करणं गरजेचं आहे. ह्याच्यात एक छोटा सोपा मार्ग आहे की सगळ्यांचं नॉमिनेशन कंप्लीट करून ठेवा. नॉमिनेशन कंप्लीट असेल आणि जर कुठचा सभासद दुर्दैवी निधन झालं तर तो जो नॉमिनी आहे त्याला आपण नॉमिनल मेंबरशिप देतो. फायनल शेअर सर्टिफिकेट देत नाही. शेअर सर्टिफिकेटवर त्याचं नाव टाकायचं नाही. ही टेम्पररी अरेंजमेंट आहे की तुमचं कायदेशीर सक्सेशन होईपर्यंत त्याच्याशी तुम्हाला बोलता यावं. आणि आता नव्या याच्यामध्ये प्रोव्हिजनल मेंबर सुद्धा डेव्हलपर सिलेक्शनच्या मीटिंगमध्ये सही करू शकतो, पण पॉवर ऑफ अटर्नी होल्डर त्या मीटिंगमध्ये सही करू शकत नाही. तो ॲग्रीमेंटवर सही करू शकतो, PAAA, HR नाही करू शकत. त्यामुळे ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. किंवा असोसिएट मेंबर, जर कुठचे सभासद वयोवृद्ध आहेत, मीटिंगला येऊ शकत नाहीत, ते असोसिएट मेंबर त्यांच्या मुलाला वगैरे करू शकतात. पण तो असोसिएट मेंबर जर वोटिंग करणार असेल तर ओरिजिनल मेंबर तिथे उपस्थित नाही पाहिजे, नाही तर 2-2 वोट नाही करता येत. आणि मग डेप्युटी रजिस्ट्रार साहेबांच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ही 79A मीटिंग होते. त्यात आत्तापर्यंत आपण केलेली जी 79A प्रक्रिया आहे ती वाचून दाखवली जाते. जे डेव्हलपर आहेत त्यांच्या फायनल ऑफर वाचून दाखवल्या जातात. आणि मग मतदान प्रक्रिया आहे. त्यानंतर जो विकासक निवडला जातो त्याला आपल्याला इरादा पत्र द्यायचं आहे, त्याच्याकडनं ॲक्सेप्टन्स लेटर घ्यायचं आहे, त्या दिवशीच्या मीटिंगचे रिझोल्युशन, त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग, हे सगळं सबमिट केलं की डेप्युटी रजिस्ट्रार ऑफिसरकडनं आपल्याला NOC मिळते.